हे बघा, मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं ना, लोक ग्रँटेड धरतात आपल्याला. ग्रँटेड कसं, हे काय नेबलाटे तुकोबर आहे म्हणले भले तरी देऊ, पण नाठाळांच्या माती अरे आमच्याशी नीट वागलात ना, आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या नादी लागलात ना, खाली झेंडा दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. शळपाटलेले समजू नका रे. अरे गाव आमची, माती आमची, परंपरा आमची, संस्कृती आमची. अरे पिढ्याने पिढ्या आमच्या पूर्वजांनी इथं देह पणाला लावला, मग इथं साम्राज्य सुद्धा आमचंच असलं पाहिजे. विश्वासाने जगणारी माणसं आहेत ही. नम्रता संप्रदाय शिकवते, पण त्याच ठिकाणी बाधा टाळायची सुद्धा या संप्रदायात ताकद आहे. ही जर जगाला सुखी करू शकते तर स्वतःचं सामर्थ्य सांभाळणार नाही का? काहीतरी विचार करत जा रे. खुशाल लोक की तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? उक्त दी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादमय मी दी गुत दी, हे कारागीर आहे ह्यांना आणते माराय. काय बोलताल का? त्याच्यापेक्षा भांगार तुमची सुपारी किती म्हण, किती देतो सांग, किती देता? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. जयाची द्वारी अंगी आईसे बळ. माझ्या बापाची 65 लाखाची सावकारकी, माझ्या बापाची नाही तुकोबरायाची, माझ्या बापाची नाही, आमच्या सगळ्यांच्या बापाची. महाराज बरं का, कुठले संत गरीब आहेत सांगा? नाथ बाबांच्या घरीला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. अरे 800 लाखो माणसं कीर्तनाला बसायचे आणि नाथ बाबा प्रत्येकाला सोनं चांदी वाटायचे. एवढं सामर्थ्य नाथ बाबांमध्ये होतंय. अरे कुणाला टाळ्या वाजू वाटलं तर वाजवा, आमच्यासाठी का तरी वाजवीत जा. हॅलो हॅलो, ह्यांना आपल्याला खूप होत रे, गरीब गरीब. आणि काय स्टँडर्ड राहायचं. आजच्या कीर्तनकारांनी स्टँडर्ड राहायचं, धोतर घालायचं, जॅकेट घालायचं, पण टाईटच घालायचं. हे कलियुग आहे. हिथं दिसलं तर खपतय. हिथं ज्या साबणाने गोर होतं ते साबण खपत नाही, ज्या साबणाला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतय. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणाला अनिवार्य सोंबड्या मूर्खासारखं वागणं लागा तुमचं. पण कवर गोड तरी बोलावर. तुम्ही गोड बोलून आमचाच काटा काढता रे, तुम्ही आम्हालाच ग्रँटेड धरता. अरे सामर्थ्य तरी लक्षात घे रे मायबाप. अरे चला येडे आम्ही, येडे रे आम्ही, शाने नाही. कुठे शाने म्हणतो, येडे आम्ही. पण इमानदारीनं सांगा, माय आईला 2 लेकरं, पण या 2 लेकरात जगाचा नियम आहे, एक शहाणा असतं एक येडं असतं. बरोबर आहे? एक शहाणा असतं, एक शहाणं असतं. खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, बस म्हणलं की बसतं, उठ म्हणलं की उठतं. दुसरं अगदी उलट असतं, ती माणसं बघून मुदाम करतो. त्याला माहिती आहे माणसात काहीच करीत नाही, एकट्यात हानीन पण माणसात काय करीन. ती एकटा असल्यावर ग बसतो, पण माणसं बघून उड्या मारतो, माणसं बघून मोबाईल मागणार, माणसं बघून रडणार, माणसं बघून त्याच्या ताटातलं खायला मागणार. लोकांनी म्हणावं काय संस्कार आहे का नाही लेकराला? आई मधल्या मध्ये दात खाती पण माणसात काय करते म्हणतो, गप की गप. काय करीन काय माणसात केल्यावर काय करीन. ती येडे, ती कसं आहे येडे. पण आई शांत करण्याने सांगा दिगीच्या माय मावल्या, काळजी कोणाची वाटते? शाण्याची काय येड्याची? आमचं बी तसेच आहे. आमची जी पंढरीची माय आहे ना, आम्ही येडे रे, शाणे नाही. पण आमच्या आईला आमची काळजी वाटते, त्याच्यामुळे त्याची कृपा आमच्यावर आहे आणि तिच्या कृपेने परिपूर्ण असणारी आम्ही लेकरं आहेत. मग आमचा थाट असणारच की, अरे आम्ही राजस असणारच की. फक्त आम्हाला अहंकार लागू नये पण स्वाभिमान सोडू नये एवढं सामर्थ्य आमच्यात. अहंकार वेगळा, स्वाभिमान. आम्ही दैवाचे हा स्वाभिमान आहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे स्वाभिमान आहे ना. भाग्यवान माणसं आहेत आम्ही. आमच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, मुखात गाथ्याचे अभंग आहेत. विचार करते मी काय भाग्यवान असेल ती पिढी ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जाते, ज्या घरामध्ये हरिपाठ गायला जातो, ज्या आईबापाच्या गळ्यात माळ आहे, ज्यांच्या लेकरांच्या मुखात भगवत भक्ती आहे. अहो त्या पिढीचा जगाचा मालक सांभाळ करतो. एवढी कृपा जगाच्या मालकाची. काय भाग्यवान असतील ती लेकरं. मग काय दलिंदर असेल तो बंगलावाला ज्याच्या बंगल्यात हरिपाठ नाही, त्याच्या बंगल्यात फक्त माणसं वेगळेच. कधीतरी विचार करत जा रे, अवघड होईल आयुष्यात कधीतरी.
मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. यू नो व्हॉट आय मीन. पुढे विचारतील व्हॉट इज द बुवा. तो असतो ना फेटा बांधलेला, कंबर बांधलेला, इठल इठल करतो, दॅट इज द बुवा. सॉरी. मग पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही, लाईक डायनासॉर. असा डायनासॉर नामशेष झाला, बुवा बघायला पाहिजे ना एका दिवशी. अरे पिढी हे बघा, आयुष्यात कीर्तन भजन ठीक आहे ना, नाही जमलं काही हरकत नाही रे. नाही कीर्तन ऐकता आलं, नाही भजनात बसता आलं, तरुण पिढी काही हरकत नाही. पण विचार करा, विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध 5000 वर्षापूर्वी घडलं, ज्याचं नाव आहे महाभारत. विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं ज्याचं नाव आहे महाभारत. त्याचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. हे ज्या लेकरांनी ऐकलं ती लेकरू देवासमोर बाया नाचवेल का? पण ज्याच्या कानावरच कधी पडलं नाही ते नाचवल्याशिवाय राहील का? ज्या पोरीला कळलं की सीतेनं 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवास भोगला, सत्वासाठी राजभोग सोडला, असं ऐकणारी पोरगी प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावेल का? पण जिनं कधी ऐकलंच नाही ती याचा विचार करेल का? मग तुम्ही याचा विचार करा की तुम्ही काय ऐकवताय. थिंक अबाउट इट. कधीतरी गांभीर्याने विचार करा. गाथा ज्ञानेश्वरी हे जो मला लोअर क्लास वाटत असेल ना, तर काय तुम्ही कुठल्या अनुषंगाने आयुष्य जगताय? कारण 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले ते लकलकीत दिसे, तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. विज्ञान ऐकायचं. चाचूचेनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राज हंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोणी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. ज्याला कळालं ही संत मंडळी, ज्याला नाही कळालं अहंकाराचा वारा. ज्याला कळालं तो सुखी आहे, ज्याला नाही कळालं तो अहंकारात आहे. विनंती या दोघांवरही कृपा असावी. कळतंय? ज्याला कळालं त्याच्यावरही कृपा असावी आणि ज्याला नाही कळालं त्याला कळावं ही तरी कृपा असावी. मला कळतंय ना, माझ्यासाठी तरी होय म्हणा रे. नसलं कळत तरी म्हणा, माझ्या समाधानासाठी म्हणा. तुम्ही मुदाम करताय, मुदाम. काय नाही, तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही असं माणसात बसून म्हणणार लय ज्ञान शिकवीत होती, लय वरडत होती, आख्या पण ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. कशाचा दादा? अरे 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत, रावणाची. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. अय दिगीकर 2 BHK आपला, तो बी 7व्या मजल्यावर. अरे पडला की गेला. किती? 7 कोटी घर. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. असे 300 ते 400 चौकटी असणार एक घर. नाशी 7 कोटी घर. सोन्याची, पितळ्याची, तांब्याची, काश्याची, चांदीची सोडून द्या, फक्त सोन्याची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. अरे नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य आहे नामचिंतनाचं. त्यांच्यासारखे मोठे महान शिवभक्त जर मोक्षप्राप्तीसाठी मस्तक ठेवल्याशिवाय, अहंकार सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही. अरे काय आपलं काय काय धोंड्याचा महिना. अरे अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं. महिनाभर स्टेटस टीव्हीत होता, लाडाचा जावाई गेला सासरवाड्याला. कवर अर्ध्या तोळ्यावर एवढं. आणि कुठला महाराज म्हणला रे तुम्हाला धोंड्यात जावाई खाऊ घालायचा असतो? त्या महाराजाला अंधारात नेऊन ठोकाला का? आणि हे कुणी काही करतं आजकाल. जावई म्हणे महाविष्णूचा अवतार आहे. अरे श्रावणात मटण खातो तो. विष्णूला काही स्टँडर्ड आहे का नाही? क्रायटेरिया वगैरे देवाचा. हे विचित्र लोक, विचित्र. वाईट वाटतं रे, वाईट. दुसरं काही नाही. कीव येते कीव. एका अपधर्मिक माणसाने, माझ्या वाणीला माफ करा, अपधर्मिक माणसाने मला एक प्रश्न विचारला. तो म्हणला, ताई तुमच्या श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या, त्या तुम्हाला जमता? आम्ही 2-4 केल्या तर आम्हाला नावं ठेवता.
अरे भामट्या, तुला सांगणार कोण की कृष्ण कोणाला म्हणतात? तुला कळण्यासाठी अरे आजन्म नामचिंतन करावं लागेल, तरी पदरात पुण्य नाही पडणार. आणि हे जर डोकं वापरत जा. भगवान श्रीकृष्ण ते कंसाच्या कारावासात असणाऱ्या पोरी जगाच्या मालकाकडे याचना करतात की देवा, कंसाच्या कारावासात राहून आलो आम्ही, या विश्वाला तुम्ही ओरडून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत, तरी हे जग ऐकणार नाही, कारण हे जग आहे इथं देवाचं सुद्धा ऐकलं जात. ही लोक वाईट नजरेनंच बघणार आमच्याकडे, अपवित्रच समजणार, आम्हाला कोणी स्वीकार करणार नाही आमचा. मारावं एवढी विनंती आहे. जगाचा मालक मला तारणहार आहे, मी तारायचं कळतं, मला मारायचं कळत नाही. काळजी करू नका. या विश्वात जेव्हा जेव्हा तुमची आठवण काढली जाईल ना, त्याच्या समोर माझं नाव लागलं जाईल. एवढं सामर्थ्य तुमच्यात असेल, तुम्ही माझ्या पत्नी म्हणून ओळखला जाल. हे सामर्थ्य जगाच्या मालकाने त्या पोरींना दिलं. पण एकाही पोरीचा स्पर्शही केला नाही शरीराला, त्याला हिंदू धर्म म्हणायचा. भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे, नकळे कान होवाचे कोडे. हे तू अरे काय कुठल्या आणि कसं रे? देव आहे तो. आणि राधाकृष्णाचं लग्न झालं नव्हतं म्हणे. तुम्हाला राधाकृष्ण माहित आहेत का? कोण राधा कोण कृष्ण हे दोन वेगळे आहेत का? मोहिनी स्वरूपामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने मोहिनीचं स्वरूप घेतलं विष्णू भगवंताने, त्यावेळेस सगळे देव बोलले, दैत्य बोलले, कारण अमृत दैत्यांकडे दैत्यांनी छलकपटाने घेतलं होतं, ते देवाकडे द्यायचं होतं. म्हणून मोहिनी स्वरूपामध्ये दैत्यालाही भूल पडावी इतकं सुंदर स्वरूप घेतलं. इतकं देखणं स्वरूप देवाचं बघून दैत्य भुलले, यात नवल नाही, देवही भुलले. प्रत्येक देवाच्या मनात वाटलं की अशी माझी पत्नी असावी. पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं आणि ज्यांना वाटलं इतकी गोंडस सालस जर माझी मुलगी असेल तर काय भाग्यवान बाप असेल मी, जर या मोहिनी स्वरूपासारखी देखणी पोरगी माझ्या पोटी जन्माला आली तर. काय मन स्वच्छ असेल त्या माणसाचं. सूर्यदेवाला, कारण देव कुठे? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ आहे तिथे. जगाचा मालक कुठे राहतो? जिथे मन स्वच्छ आहे. बरोबर. हृदय मंदिरी शोधून पाय, पण त्याच्यासाठी मन काय पाहिजे? स्वच्छ पाहिजे. चित्त कसं शुद्ध पाहिजे. मग इतकं शुद्ध चित्त ज्याचं आहे त्या सूर्यदेवाला भगवंतानी वर द्यावा. सूर्यदेवा, माझा आशीर्वाद आहे, द्वापार युगामध्ये जेव्हा मी श्रीकृष्ण म्हणून देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल, त्याच जन्मात मी राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि ती राधा इतकी सुंदर असेल, ते स्वरूप इतकं देखणं असेल, अशा लाखो मोहिनी ज्याच्या रूपावर भाळतात. अख्खं त्रैलोक्य ज्याच्यावर प्रेम करतं, तो त्रैलोक्य ना तिच्या प्रेमात असेल इतकं सामर्थ्य त्या राधेमध्ये असेल. ही राधा आहे रे. मग कोण राधा कृष्ण? काय फरक या दोघांमध्ये? नामाचीच अंतरे. मग आम्हाला जे वाटतं की राधा कृष्ण कल्पनेची, हे असत्य. आम्हाला देव वेगळा. तुम्ही मला सांगा, तुम्ही खाली बसलाय, मी वर बसलीय, वर उभा आहे, हा भेद आहे की व्यवस्था आहे? काय व्यवस्था आहे? तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावी केलेली व्यवस्था आहे. राम अवतार, कृष्ण अवतार, शिव अवतार, महारुद्र अवतार, अजून कुठलं तुम्ही जे कुठले भगवंत घ्याल, ही भगवंताची केलेली व्यवस्था आहे, याच्यात भेद नाहीये. मग देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग मागणारा आणि देणारा एकच असेल तर मागणं पूर्ण होणारच. बरं, मागणं जर जगाच्या हितासाठी असेल तर मागणं पूर्ण होणारच. रावणाच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या, पण माऊलींची इच्छा पूर्ण झाली. का झाली? कारण ती जगाच्या हितासाठी होती. संसार दुःखाचं असेल तरी सुखाचं करायचं सामर्थ्य माऊली सांगतात, कारण त्याचं वर्म जाई नगे माये. तुमचं वर्म जर शाश्वत पद्धतीने सामर्थ्यवान आहे ना, वर्म बघा, जगाचा मालक मिळावा याच्यासाठी केलेली साधना म्हणजे वर्म आहे. जिथे द्वारकेचा राणा पांडवागरी हे आमचं फळ आहे, आसोनी संसारी हे आमचं कर्म आहे, तिथे हरिमुखे मना हे आमचं वर्म आहे. कळतंय? कर्म चुकत अदशोलन संतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. ज्याला कर्म चुकवता आला तो योगी, ते माऊली. कळतंय? योगी तोही करीती परी कर्मे तेने न बंदी जाती. जे सांडिले आहे संगती अहम भावाची. कर्मालाही चुकवायची ताकद नामधारकामध्ये आहे. मग जिथे आम्ही वर्णन करतो, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी रावत असे, तू कया घरी रावत असे, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी.